सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील ज्या लोकांचे मोबाईल गेल्या वर्षभरामध्ये हरवले होते किंवा गहाळ झाले होते आणि ज्यांनी पोलीस स्टेशनला रीतसर कंप्लेंट केलेली होती, त्या सर्व लोकांचे मोबाईल जे आहे ते आपण हस्तगत केलेले आहे. 121 लोकांचे मोबाईल आपल्याला मिळालेले आतापर्यंत, ज्याची किंमत अंदाजे 18,15,000 रुपये आहे. आणि 2 दिवसापूर्वी क्राईम कॉन्फरन्समध्ये 5 लोकांना आपण प्रातिनिधिक स्वरूपात ते मोबाईल जे आहे ते परत केलेले आहे आणि बाकीच्या सर्व उरलेल्या लोकांचे मोबाईल जे ते परत करण्याची प्रक्रिया सुरू आहे. आणि ही जी प्रक्रिया असते आमच्याकडे, हे CEIR पोर्टल असतं, सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर. त्या पोर्टलमध्ये आपण गहाळ झालेले मोबाईल जे आहे त्याची नोंद करतो आणि ते मोबाईल जर कोणी दुसऱ्या व्यक्तीने ॲक्टिवेट केले तर संबंधित व्यक्तीला मेसेज जातो आणि आपल्याला सुद्धा अलर्ट येतो आणि त्या आधारे आपण ते मोबाईल परत रिकवर करतो. आणि जर चोरीचा जर काही प्रकार असेल तर त्यामध्ये गुन्हासुद्धा नोंद होतो. तर संपूर्ण जनतेला मला एक असं आवाहन करायचं आहे की आपल्या जर मोबाईल गहाळ झालेले असतील, चोरी झालेले असतील तर त्वरित आपल्या पोलीस स्टेशनला, जवळच्या पोलीस स्टेशनला आपण तक्रार दाखल करावी आणि CEIR पोर्टलला त्याची रजिस्ट्रेशन होतं आहे का नाही याची खात्री करावी. आपल्या पोलीस स्टेशनमधले जे पोलीस अंमलदार आहेत किंवा पोलीस अधिकारी आहे त्यांना याबाबत विचारणा करावी, जेणेकरून CEIR पोर्टलचा वापर जास्तीत जास्त होईल आणि आपले गहाळ झालेले मोबाईल जे आहे ते परत मिळून येतील. सर, बऱ्याचदा लोक मोबाईलकडे दुर्लक्ष करतात, म्हणजे कुठे ठेवणं किंवा गहाळ होईल या पद्धतीने वागतात. तर अशा लोकांना आपण काय आवाहन करता येईल? अशा लोकांनी एकतर आपला मोबाईल जो आहे तो सुरक्षित राहील अशाच ठिकाणी ठेवावा. शक्यतो वरच्या पॉकेटमध्ये मोबाईल ठेवू नये आणि मोबाईल जो आहे तो कायम एकतर आपला फिंगरप्रिंटने लॉक करावा किंवा मग फेस लॉक करावं. आपले जे ॲप्स आहेत, विशेषतः पेमेंट ॲप, त्याला चांगला स्ट्रॉंग सिक्युरिटी पासवर्ड ठेवावा, जेणेकरून जर एखाद्या व्यक्तीच्या हातात आपला मोबाईल गेला तर आपल्या पेमेंट्स ॲपचा तरी उपयोग ते करू शकणार नाही. आणि दुसरं, मोबाईल गहाळ झाल्या सर्वात प्रथम आपण आपल्या मोबाईलमध्ये जे पेमेंट ॲप रजिस्टर असतील आणि त्या ज्या बँकेचे असतील त्या बँकेला सर्वात प्रथम आपण माहिती द्यावी आणि आपले बँकेचे जे डिटेल्स आहेत ते ब्लॉक करायला सांगावे, टेम्पररी ब्लॉक करायला सांगावे, म्हणजे आपल्या पेमेंट ॲपमधनं कुठलंही इलिगल पेमेंट कोणी करू शकणार नाही. बऱ्याचदा चोरीला गेलेला मोबाईल मिळणारच नाही अशी लोकांची खात्री असते, पण आता हे पोलिसांनी शोधून काढले, तर नागरिकांना यानिमित्तानं काय सांगते का? नाही, खरं तर असं लोकांना वाटतं की आपला एकदा मोबाईल गेला तर तो परत मिळणार नाही, परंतु माझा पर्सनल अनुभव आहे. माझ्या लहान भावाचा मोबाईल 1.5 वर्षापूर्वी चोरीला गेला होता. इन द सेन्स तो गहाळ झाला होता त्याच्याकडनं आणि आता नुकतंच 2 दिवसापूर्वी तो शिर्डीला मिळून आलेला आहे. तर तो मोबाईल आता त्याच्यापर्यंत पोहोचलेला आहे. तर ही घटना जी आहे ही माझ्या स्वतःच्या घरात झालेली असल्यामुळे मला त्याचा अनुभव आहे. नागरिकांनी पोलिसांवरती विश्वास ठेवावा आणि सर्व यंत्रणेने जे काही काम सुरू ठेवलेलं आहे त्याच्यावर विश्वास ठेवावा. आपण CEIR पोर्टल जे सेंट्रल गव्हर्नमेंटने सुरू केलेलं आहे त्याचा जास्तीत जास्त प्रसार करण्याचा प्रयत्न करतो आहे. जर लोकांना ही माहिती पोहोचली आणि त्यांनी त्या ॲपचा आणि त्या पोर्टलचा वापर केला तर नक्कीच त्यांचा मोबाईल जो आहे तो कायम सुरक्षित